तर सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू अखो टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीनं फेकला. पहिली सुरुवात चांगली करून देताना पाहिलंय. पुन्हा त्याच पद्धतीनं आणि इथं कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. पंचांनी दिला इथं नो बॉलचा इशारा दुसऱ्या चेंडूवरती. फलंदाजाला फ्री हिटचा इशारा असेल, स्ट्राईकला असेल दत्ता पवार. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. पण या चेंडूवरती काय घडवलं? फ्री हिट चेंडू, चेंडू दिला कव्हरच्या क्षेत्रामधून निघालेला हा चेंडू. चेंडू जातोय डी विकेट मध्ये जातो, येतोय हा चौकार. 4 धावांची भर पडते. 4 धावांनी सुरुवात करून दिली या दत्तानं आणि धावफलक पुढे सरकलंय 5 या आकड्यावरती. पहा त्याच पद्धतीनं कव्हरच्या डोक्यावरून गेलेला हा येतोय दुसरा चौकार दत्ता पवारच्या बॅटमधून. म्हणजे चांगली तंत्रसिद्ध येणारे चेंडू कुठेतरी हाताळताना अडचण येत होती या दत्ताला, पण येणारे चेंडू चांगल्या पद्धतीनं हाताळले आणि लगातार 2 चौकार खेचलेत. आणि या 4 धावांच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलंय 9 या आकड्यावरती. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. चेंडूला दिशा दिली पॉइंट मध्ये, 1 धाव अंकित केली आणि 1 धावेच्या बरीनंतर धावफलक पुढे सरकले 10 या आकड्यावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फुलटा चेंडू होता आणि फुलटा चेंडू जर पाहिलं तर सन्मान चांगल्या पद्धतीने दिला. फलंदाज एकेरी धाव घेताना पाहतोय. एक धावीनं पुढे सरकलं या 11 या आकड्यावरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आवाज चांगला होता. मिड विकेट मधून गेलेला हा चेंडू, चेंडू जातो सीमारेषे पार, येतोय हा चौकार. म्हणजे दत्ताच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा चौकार आणि या 4 धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 15 या आकड्यावरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये.
दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय सागर आणि पंचांनी लेग बायचा इशारा दिलाय. एक धाव अंकित गेली पहिल्या चेंडूवरती. चांगला चेंडू होता पण याच्यावरती एक धाव खर्च झाली. एक धावीच्या वरीनंतर धावफलक 16 या आकडेवरती जाऊन थांबते. चला स्पीडअप घ्या, थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल. दुसरा बॉल द्या. बॉल सागर निघतोय गोलंदाजीसाठी. स्लोअर चेंडू होता. फलंदाज दत्ता कोणत्याही पद्धतीने या चेंडूवरती धाव घेता आली नाही. या चेंडूचं रूपांतर झालंय निर्धाव स्वरूपात. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय हा चेंडू. म्हणजे चांगल्या पद्धतीचा हा चेंडू फेकण्यात यश लाभतो या सागरला. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सागर. अकुटप्याचा चेंडू. इथं काय घडलंय तर पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. म्हणजे लगातार 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकण्यात यश लाभतं या सागरला. 3 चेंडूची फेकीली, 1 धाव खर्च केली. म्हणजे कुठेतरी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये करताना पाहतो या सागरला. स्लोवर चेंडू पुन्हा त्याच रिजन मध्ये त्याच पद्धतीनं निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतोय. पुढचा जर फलंदाज पाहिला तर अक्षरशः चेंडूवरती आक्रमकता घेणारा फलंदाज आहे, पण याला खेळवून काढण्याचं काम सागरनं केलंय. दत्ताला कोणत्याही पद्धतीनं या चेंडूला खेळता आला नाही. लगातार 3 चेंडू निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतात आपल्याला. धावसंख्या स्थिर आहे 16 या आकड्यावरती. सागर निघतोय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. सज्ज होतोय दत्ता. आणि बऱ्याच काळांचा जर पाहिलं तर कव्हरच्या पॉइंट मधून काढलेला हा चेंडू येतोय. हा चौकार दत्ताच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा चौकार येतोय. चौथा चौकार. आणि या 4 धावींच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलंय 20 या आकड्यावरती. येणारे चेंडू चांगल्या पद्धतीने रक्षात्मक असे चेंडू फेकले होते सागरनं, पण या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात. लॉंगाच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. इथं कोणतीही चूक केली नाही. मोठ्या फलंदाजाला बाद करण्याचं यश लाभलं या सागरला दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. वैयक्तिक 17 धावांचं योगदान देऊन परतीचा इशारा दाखवला या सागरनं. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. मोठा फलंदाज दत्ता याची विकेट्स आपल्या नावावरती कोरताना पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती 5व्या चेंडूवरती झाली असेल. षटक समाप्त होतं इथं. नवीन फलंदाज दाखल होतोय नितीन. चला स्पीडअप घ्या. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. तिसरं षटक हाताळण्यासाठी बंटीला आमंत्रित केलंय. जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं पॉवर प्लेचे षटक हाताळलं या सागरनं आणि धावसंख्या रोखली, चांगल्या पद्धतीने रोखली. एक गडी आपल्या नावावरती केला. काय क्लास होता. जर पाहिलं तर
कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषे पार, येतोय हा चौकार आणि या 4 धावेच्या बरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 24 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. या बंटी याचं पहिल्या चेंडूवरती आक्रमकता पाहायला मिळेल. फुलटा चेंडूचा समाचार घेतला, फाईलनेकच्या दिशेने तडकवला, येतोय हा मोठा ब्लास्ट षटकार. आजच्या दिवसातील हा तिसरा षटकार निघतोय. नितीनच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. नक्कीच ऋषीच्या बॅट मधून चौकार आणि षटकार या 2 चेंडूवरती पाहायला मिळतात आणि या 6 धाव्यांच्या भरीनंतर धावफलक पुढे जाऊन थांबले 30 या आकड्यावरती. बंटी निघतोय गोलंदाजीसाठी, कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. धावफलक पुढे सरकत या अतिरिक्त चेंडूंचा 31 या आकड्यावरती. अक्कूट टप्प्याचा चेंडू, त्याचा पुरेपूर पाहिला, 1 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय हा चौकार आणि आपल्याला पाहायला मिळतंय की या ऋषीची बॅट तळपताना पाहतोय आपण. चौकार षटकार आणि चौकार म्हणजे बरसात करताना पाहतोय. धाव संख्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, दिला नाही. आणि या 4 धावेंच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलंय 35 या आकड्यावरती. म्हणजे एका विकेटच्या पतनानंतर जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकलं या कोणतीही पुन्हा पाहायला मिळते. अतिरिक्त चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येताना पाहतोय. 2 चेंडू अतिरिक्त चेंडू फेकलेत या बंटीनं आणि येणाऱ्या चेंडूवरती धावसंख्या मोठी खर्च करताना पाहतो या बंटीला. कोणताही चेंडू निर्धाव फेकला नाही. समोरच्या दिशेला लॉंग ऑन रेंज मध्ये गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एकच धाव खर्च करताना पाहतोय. 1 धावेच्या बरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 37 या आकड्यावरती. बंटी निघतोय गोलंदाजीसाठी. फुलटॉस चेंडू, अतिरिक्त चेंडू, तिसरा अतिरिक्त चेंडू फेकताना पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. मोठी धावसंख्या खर्च करताना पाहतोय. तिसरं षटक जर पाहिलं तर मोरगर संघासाठी खूपच महागडं षटक पाहायला मिळतंय. बंटी याच्या मार्फत 3 अतिरिक्त चेंडू फेकले तर जर पाहिलं तर आतापर्यंत त्यानं 15 धावा बॅटच्या खर्च केलेल्या आहेत. डीप मध्ये गेलेला हा चेंडू 2 धावा खर्च करतोय. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा अंकित करताना पाहतो या 2 फलंदाजांना आणि या 2 धावेच्या बरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 40 या आकड्यावरती. म्हणजे मोठं लांब भारगस्त असं षटक पाहायला मिळतं या बंटी मार्फत मोरगर संघाकडून. पुढे मारण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये गेलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा फील्ड करतोय आणि इथं 2 धावा खर्च करताना पाहतोय आपण. दोन धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलंय 42 या आकड्यावरती. बऱ्याच चेंडू नंतर या षटकाची समाप्ती पाहायला मिळते. 22 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये या बंटीनं. म्हणजे खूपच महागडं षटक मानावं लागेल मोरगर संघासाठी. तिसरं षटक सागर दुसरं षटक घेऊन येतोय. पहिलं षटक जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. 5 धावा खर्च केले होत्या. 1 विकेट दत्ताचं विकेट आपल्या नावावरती केलं होतं. तो 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतो या सागरला. ब्लॉकर चेंडू होता, त्याच पद्धतीनं रक्षात्मक फलंदाजी केली, चेंडूला दिशा दिली, गलीमध्ये तटावून काढला, 1 धाव अंकित केली आणि 43 या आकड्यावरती जाऊन थांबतोय हा धावफलक सांगवी संघाचा.
सागर पुन्हा सज्ज झालाय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. स्लोवर चेंडू बॅटची कडा घेतली, मिळवण्याच्या दिशेने गेलेला हा चेंडू स्वतः गोलंदाज फील्ड करतोय. एक धाव अंकित करतोय ना. एक धावीच्या बरीनंतर धावफलक एकने सरकतय पुढं 44 या आकड्यावरती जाऊन थांबतंय. कर्णधार बोलला होता की आपल्याला प्रथम फलंदाजी भेटले तर आपण त्या फलंदाजीचा आपण पुरेपूर फायदा घेऊन 60+ धावा जमवण्याचा प्रयत्न करू. त्या दिशेने वाटचाल करताना पाहतोय गोलंदाज सफल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतोय या सागरला. म्हणजे कुठेतरी या सागरची 2 षटकं निर्णायक षटकं पाहायला मिळतात मोरगर संघाकडून. चांगली धावसंख्या रोखताना पाहतोय या सागरला. स्लोवर चेंडू हवेत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत चेंडू जमिनीलगत आदळतोय, झेल सुटतोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत होता तोपर्यंत चेंडू जमिनीलगत आदळला आणि तर काय घडलं तर 2 धावा अंकित करतोय. 2 धावीची भर पडली. 46 या आकड्यावरती पुढे सरकताना पाहतोय धावफलक. एकेरी दुहेरी धावा या षटकामध्ये येताना पाहतोय. जर पाठीमागचं षटक जर पाहिलं तर चौकार आणि षटकार येताना पाहत होतो आपण. पॉइंटच्या रिझन मध्ये मारण्याचा तर्क होता या फलंदाजाचा. कुठेतरी फसतोय, सफल होतोय गोलंदाज. निर्धाव या स्वरूपात चेंडू हाताळतोय. सागर निघतोय. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी फलंदाज ऋषी. आणि नक्कीच काय घडलंय, क्षेत्ररक्षक तैनात आणि लॉंग ऑफच्या रिजन मध्ये शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. म्हणजे सागरनं 2 षटके हाताळलीत. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती दत्ताला बाद केलं आणि दुसरं षटक हाताळलं सागर यांनी शेवटच्या चेंडूवरती ऋषीला बाद करणे. म्हणजे 2 ओपनर फलंदाज बाद करण्यास यश लाभलं या सागरला. 19 धावांचं योगदान देऊन परतीचा इशारा दाखवला या सागरनं. 2 षटकं फेकली, 9 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज महत्वाचे 2 फलंदाज बाद केलेत. नवीन फलंदाज दाखल होतोय कृष्णा. जर पाहिलं तर मोरगर संघाकडून 3रं षटक निर्णायक षटक जर पाहायला मिळालं असतं तर कुठेतरी धावसंख्या रोखली असती. पण अक्षरशः या ऋषीनं 3ऱ्या षटकामध्ये आक्रमकता घेतली आणि मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला या ऋषीनं. पण त्याची खेळी संपुष्टात आली शेवटच्या चेंडूवरती. नवीन फलंदाज दाखल होताना पाहतोय कृष्णा याला. कृष्णा आणि नितीनची जोडी मैदानामध्ये पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रकाश. आणि या 6 चेंडूमध्ये सांगवी संघ किती धावा जमवतोय. 60+ धावा जमवण्याचा निर्धार होता कर्णधाराचा. 2 फलंदाज अकुट टप्प्याचा चेंडू होता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता पण 1 धाव आपल्या संघासाठी वाचवू शकला नाही. 1 धाव खर्च झाली. 1 धावीच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 47 या आकड्यावरती. 5 चेंडू शेष आहेत अजून. प्रकाश याचं गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहतोय. या पुढील चेंडू हाताळण्यासाठी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहतोय. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन. पुढील चेंडू कृष्णा क्षेत्ररक्षक तैनात होता. 2ऱ्या धावेचा प्रयत्न पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1च धाव खर्च केली. क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगला फटका चांगला होता. याच्यावरती किती धाव आले तर 1 धाव खर्च झाली. एक धावीच्या बरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 48 या आकड्यावरती. बॅटची कडा घेतली. चेंडू जातोय मिड ऑनच्या रिजन मध्ये. 2ऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं काय घडलं तर 2 धावा. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहतोय ना चेंडू जाऊन स्थिरावतोय सीमारेषे लगत. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. काय घडलं या चेंडूवरती. सहा धावा
या चेंडूवरती म्हणजे या आपण काय करतोय क्षेत्ररक्षण याचा आपल्याला मोरगर संघाकडून पाहायला मिळतंय. म्हणजे आजपर्यंत घडलं नाही ते आता या मैदानामध्ये घडताना पाहतोय. मोरगर संघाकडून 6 धावा धावचित या स्वरूपात घेताना पाहायला मिळत आहेत. आणि या साध्या बेंच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलंय. 54 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रीट बॉल किती झाली? 3 चेंडूंची फिकी झाली. पुढे मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्यांना चांगलं क्षेत्ररक्षण झेल घेता आला नाही पण अंग बचाव क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं इथं. 2 धावा खर्च केल्यात म्हणजे या चेंडूचा झेल टिपता आला नाही पण आपण येणाऱ्या चेंडूंवरती फुटबॉल पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. प्रकाश निघतोय गोलंदाजीसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू. चेंडूचा आवाज चांगला होता सांगून जातोय काय तर या चेंडूवरती येत आहे तर मोठा ब्लास्ट. 6 धावांसाठी येतोय षटकार. जर पाहिलं तर एक षटकार आला होता नितीनच्या बॅट मधून तो नाही. प्रकाश निघतोय गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहतो. या पुढील चेंडू हाताळण्यासाठी समोरच्या दिशेना लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता पण या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जातोय. शेवटचा चेंडू काय सांगून गेला तर येतोय हा चौकार. आणि या 4 धाबींच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलंय. 66 म्हणजे आपलं कर्णधारानं सांगितलं की आम्ही 60+ धावा करू तेच साध्य करून दाखवलं या फलंदाजाने. आणि धावफलकावरती धावा आहे तर 67 धावांचं आव्हान असेल मोरगर संघासमोर. तर चला सांगवी संघाला विनंती असेल समोरचा संघ लाईनअप मध्ये बाहेर येतोय तर आपण आतमध्ये लाईनअप मध्ये आगमन करायचं आहे ही विनंती असेल. तर तोपर्यंत जाऊया डीजे मस्ट. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सांगवी संघ. बरोबर 25 मिनिटात आपल्याला ही इनिंग संपवायची आहे.
30 चेंडू आणि 67 धावांची आवश्यकता आहे ती मोरगर संघाला. जावली 40+ आयोजित लेजंड चषक 2022 आजचा हा अंतिम आणि शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसातील हा आपल्यासमोर जो सामना चालू आहे तो हा दुसरा सामना, पहिल्या फेरीतील दुसरा सामना हा आपल्यासमोर चालू आहे. तो सांगवी आणि मोरगर या दोन संघामध्ये हा सामना चालू आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये आलेवाडी संघाने विजय संपादन केलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे मित्र कृष्णा ओंबळे पुणे पोलीस हे येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचेही जावली 40+ संघाच्या वतीने आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 98 षटकार मारले गेले आहेत आणि या प्रत्येक षटकाराला 50 रुपयाचं पारितोषिक या आयोजकांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं होतं. म्हणजे जबरदस्त अशी लयलूट या षटकारांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूने केलेली आहे आणि अजूनही आजचा दिवस बाकी आहे. नक्कीच हा आकडा 150 पर्यंत पोहोचेल अशी एक अपेक्षा आमच्या आयोजकांना आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. 30 चेंडू आणि 67 धावा बनवायच्या आहेत त्या मोरगर संघाला. मोरगर संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी येतोय तो सागर आणि प्रशांत. सामन्याला सुरुवात होत आहे. दत्ता वैयक्तिक पहिला आणि पहिलाच चेंडू. समोर आहे सागर, लेगच्या दिशेने मारलेला पहिलाच चेंडू आणि हा पहिलाच चौकार. बॉल जात आहे वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराने सुरुवात होते ती मोरगर संघाची. दत्ता समोर असेल तो सागर. फुलटॉस चेंडू, लेग स्वीप केलेला चेंडू आणि हा धन 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 चौकार. डीजे अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती मोरगर संघाकडून. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. दत्ता मात्र आता पाहूया समोर पुन्हा एकदा पुढे येऊन मारलेला चेंडू विकेट किपरच्या डोक्यावर आणि पुन्हा एकदा 10 चौकार. डीजे ₹101 रुपयाचा मानकरी झालेला आहे. लगातार 3 चौकार आणि 3 षटकारांना सुद्धा येथे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा दत्ता टू सागर. सुंदर चेंडू. आता मात्र कुठेतरी फलंदाजाला रोखण्यामध्ये यश मिळवतोय तो दत्ता. बॉल सरळ जात आहे तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या पोहोचते ती पहिलं षटक चालू असताना बिनबाद 12. अजूनही जिंकण्यासाठी 26 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा दत्ता टू सागर. पुढे तडकवलेला चेंडू ऑफ मिडॉनच्या वरून मारलेला हा चौकार. डीजे
षटकातील हा चौथा चौकार सागरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. दत्ता ट्रू सागर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, सुंदर चेंडू. दरम्यान हे पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 16. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. एक 360चं एक जबरदस्त असं नवी मुंबईतील सुंदर असं हे एक मैदान, ज्या मैदानाला बसण्याची व्यवस्था सुद्धा अगदी नैसर्गिक सावली, झाडांची सावली आणि सुंदर अशा या सावलीमध्ये प्रेक्षक वर्ग या मैदानावरती येऊन खेळाचा आनंद लुटत असतो. जास्त वेळ घेऊ नका. नितीनचा चेंडू लेग्सच्या दिशेने मारलेला चेंडू प्रशांतच्या बॅट मधून हा दणदणीत चौकार. कमान डीजे. नावडे यांना मी आता माईक सुपूर्द करत आहे. माझ्या बाया तर जाऊया मैदानाकडे. काय घडलं या मैदानामध्ये? चेंडू हवेत होता, झेल पकडला एसटी रक्षक मिथुनच्या हातामध्ये स्थिरावला चेंडू आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. प्रसाद याचं चांगली 10 धावांचं योगदान दिलं या दोन जोडीमध्ये. जर पाहिलं तर 22 या आकड्यावरती पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. गोलंदाज बॅटची कडा होती. पॉइंट रिजन मध्ये गेलेला हा चेंडू 1 धाव अंकित करतोय नवीन फलंदाज आणि 1 धावेच्या प्रकाश आपलं खातं खोलतोय. 1 धावीने भर पडते. धावसंख्या पुढे सरकली 23 या आकड्यावरती. गोलंदाज काय नितीन. अकुटप्प्याचा चेंडू होता. फलंदाज पुढे मारण्याचा प्रयत्न होता सागरचा, कव्हरच्या पॉइंट मधून काढण्याचा, पण इथं सफल होताना पाहत नाही. गोलंदाज सफल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. धावसंख्या स्थिर आहे 23 या आकड्यावरती. 66 धावांचं आव्हान.
पुढे मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये गेलेला येतो. ह्या मोठा ब्लास्ट सागरच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. जाऊया डीजे मास्टर कडे. तर नक्कीच डीजे मास्टर विश्रांती घेताना पाहतो आपण. तर धावपलकावर जाऊया. धावपलक पुढे जाऊन सरकलं या. चांगली एकाशी खेळी करताना पाहतो या सागरला. सागरच्या बॅट मध्ये जर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये लगातार 4 चौकार खेचले होते या सागरनं. 29 धावपलकावरती धावा आहेत. 1 विकेटच्या पतनानंतर येणारे चेंडू असतील 18 आणि या 18 चेंडू मध्ये 38 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी मोरगर संघाला. नवीन गोलंदाज प्रशांत. या गोलंदाजावर येणारे षटकाची मदार असणार आहे. येणारे उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी या प्रशांत निघतोय गोलंदाजीसाठी. स्लोवर चेंडू फलंदाज चकतोय. निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतोय. म्हणजे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी या प्रशांतनं साधलं आणि फलंदाजाला कोणत्याही प्रकारे या चेंडूवरती धाव नाही. अकुट टप्प्याचा चेंडू, चेंडूला दिशा दिली. चेंडू जातोय सीमा रेषे लगत, फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव अंकित करताना पाहतोय. प्रकाश वैयक्तिक 2 या आकड्यावरती खेळताना पाहतोय. जर पाहिलं तर सागर 26 या आकड्यावरती खेळताना पाहतोय. सागरची स्ट्राईकला येताना पाहतोय. चेंडूला दिशा दिली आणि ते काय घडलं तर कव्हरच्या पॉइंट मधून निघालेला हा चेंडू, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या दिशेने येतोय हा चौकार. आणि 26 या आकड्यावरती खेळताना पाहतोय. 4 धावांच्या भरानंतर धावपलक जाऊन थांबलं या 30. संतोष देशमुख साहेब या नितीन शेलार साहेब या. आणि काय घडवलं या प्रशांतनं तर बॅकफुटला आला. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये गेलेला हा सागरच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार येतोय. आणि या 6 धावेच्या भरीनंतर धावपलक जाऊन थांबलंय ते 40 या आकड्यावरती. 40 धावांच्या योगदानामध्ये जर पाहिलं तर वैयक्तिक 32 या आकड्यावरती खेळताना पाहतो या सागरला. पहा काय शॉट आहे, काय फटका आहे. त्याच पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलंय या दत्ता यानं आणि या सागरची खेळी संपुष्टात आणली. जर पाहिलं तर एकाएकी खेळी करताना पाहत होतो या सागरला, विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना पाहत होतो या सागरला. पण काय घडलं तर या सागरची विकेट्स गमावली आणि कुठेतरी आपला संघ अडचणीत येताना पाहतोय. येणारे चेंडू असतील 13 आणि या 13 चेंडूमध्ये 27 धावांची गरज असेल मोरगर संघाला जिंकण्यासाठी. म्हणजे चांगला स्थिरावला होता हा फलंदाज. 5 चौकार 2 षटकार खेचले होते या सागरनं. 32 धावांचं योगदान दिलं आणि परतीचा इशारा दावला तो प्रशांतनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. विजय नवीन फलंदाज दाखल होताना पाहतोय मैदानामध्ये. येणारे चेंडू 13 चेंडू असतील. 27 धावांची गरज असेल मोरगर संघाला जिंकण्यासाठी. स्लोअर चेंडू होता. फलंदाजाला कोणत्याही प्रकारे खेळता आला नाही. त्याच्यावरती 1 धाव जमा केली आणि 1 धावीच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकले 41 आकड्यावरती.
12 चेंडू 26 धावांची गरज असेल ती मोरगर संघाला जिंकण्यासाठी. येणारे चेंडू 12 असतील आणि या 12 चेंडू मध्ये या स्पर्धेमध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर 26 धावा जमवायच्या आहेत. चला थोडं स्पीडअप घ्या. सांगवी संघाला विनंती असेल आपल्या गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे आणि गोलंदाजा सर आणि महत्वाचं म्हणजे टीम मिटिंग्स घ्यायची नाही ही वारंवार विनंती करतोय. तर कर्णधाराला एक विनंती असेल, चला गोलंदाजाला आमंत्रित करा. हे पहा, जावली असोसिएशन अंतर्गत हे सामने खेळवले जातात आणि काही नियम फार काळजीपूर्वक पाळणं गरजेचं आहे. पंचांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. टीम मीटिंग्स घेणं अलाउड नाहीये. गोलंदाजाला कप्तान सोडून इतर कोणीही सल्ला मसलत करण्याची गरज नाही आणि वेळ वाया घालवण्याची गरज नाहीये. ओव्हरच्या दरम्यान बॅट चेंज करता येणार नाही. बॅट चेंज करायची असेल तर ओव्हर संपल्यानंतरच करावी. तर चला हे पहा, आम्ही वारंवार विनंती करतोय की या सूचनेचं पालन करणं हे कर्णधाराचं कर्तव्य असतं. जर आपण या सूचनेचं पालन करणार नसाल तर कुठेतरी आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही विनंती असेल. येणाऱ्या कर्णधारांना आम्ही पुन्हा विनंती करतोय. आणि जाऊया मॅचकडे. जर पाहिलं तर समोरच्या दिशेमध्ये धडकवलेला हा चेंडू 1 धाव अंकित करतोय आणि 1 धावेच्या बरीनंतर जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकलंय 42 आकड्यावरती. पहा हवे चेंडू, 2 क्षेत्ररक्षक धावतायत. क्षेत्ररक्षक आहेत आता. इथं मोठी चूक केली, जीवदान मिळतंय आणि इथं काय घडलं तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहतोय आणि सफल होतोय. 3 धावा अंकित करतोय. या झेलवरती काय घडलं तर आपण झेल सोडला, जीवदान मिळालं आणि याच्यावरती काय घडलं तर 3 धावा खर्च केल्या. 3 धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 45 या आकड्यावरती. ऋषी पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतो. या म्हणजे चांगला क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि याच्या हातून ही चूक घडली. म्हणजे काय या चुकीवरती आपलं काय घडेल ते येणाऱ्या चेंडूंमध्ये समजेल. ऋषी निघतोय गोलंदाजीसाठी. टप्प्याचा चेंडू हवेत आणि इथं पुन्हा चूक घडते आणि पुन्हा जीवदान मिळतंय. म्हणजे आपण वारंवार जर चुका केल्या तर या स्पर्धेमधून बाहेर पडण्याची चित्र दिसत आहेत. म्हणजे आपण क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने करण्याची गरज असते. एक समोर दिशेला लॉंगॉनच्या रिजन मध्ये गेलेला चेंडू 1 बाउन्स येतोय हा चौकार आणि या 4 धावेच्या भरीनंतर धावफलक पुढे सरकलं या 50 या आकड्यावरती. म्हणजे येणाऱ्या चेंडूची गरज. मास्टर जाऊया स्कोर बोर्डकडे. धावफलकावरती धाव आहेत 50. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. 8 चेंडू 17 धावांची गरज असेल. ऋषी निघतोय गोलंदाजीसाठी. अक्कूट टप्प्याचा चेंडू, त्याच प्रकारे मिड विकेटच्या डोक्यावरून निघालेला चेंडू आणि इथं चूक केली, जीवदान मिळालं. म्हणजे आपण वारंवार चुका करतोय, या चुकीला माफी नाही. याचं रूपांतर झालं 2 धावींमध्ये. 2 धावींची भर पडली 52 या आकड्यावरती. पुढे सरकताना पाहतो या मोरगर संघाची धावफलक. जर पाहिलं तर तो आपला मोठा फलंदाज सागर चांगलं योगदान देऊन वरच्या दिशेने गेला, पण त्याची कमी पासून देताना पाहत नाही. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतो या ऋषी निघतोय गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू साठी सज्ज होता. क्षेत्ररक्षक तैनात होता
लॉंगॉनच्या रिजन मध्ये 2 धावा खर्च करतोय आणि 2 धावेच्या भरीनंतर धावफलक 54 या आकड्यावरती जाऊन थांबतोय. म्हणजे 6 चेंडू 13 धावांची गरज असेल. विश्रांतीनंतर आपण मैदानाकडे जाऊया. मैदानामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, या स्पर्धेमध्ये कोणाचं अस्तित्व टिकतंय कोणाचं अस्तित्व संपुष्टात येतंय, या येणाऱ्या चेंडूंमध्ये आपल्याला समजणार आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय दत्तायाला आणि विनंती असेल अलिवाडी संघाचा संघनायक आपण टॉस का बॉस मध्ये यायचं. याच्यानंतर हा ज्यामध्ये जिंकेल तो आपल्या समोर भिडणार आहे. तर दत्ता निघतोय गोलंदाजीसाठी 6 चेंडू 13 धावांची गरज. आणि काय घडलं, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. येणारे चेंडू 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. दत्ता निघतोय आणि नक्कीच फलंदाज बाद. पंचांनी बोट आकाशाकडे केले आणि फलंदाज बाद. जर आपण गोलंदाजी करतोय त्याच्या अगोदर जर आपण क्रीज सोडलं तर फलंदाजाला बाद घोषित केला जाते. हा नवीन नियमाचं पालन आपण करताना पाहतोय. चला स्पीडअप घ्या थोडा. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण जरा स्पीडअप घ्या. तर धन्यवाद डीजे मास्टर. तर जाऊया पुढील चेंडू हाताळतो या दत्ता. इथं काय घडलंय तर फुलटॉस चेंडू होता. फलंदाज कुठेतरी चकताना पाहिलं आणि या निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. येणारे चेंडू 5 चेंडू 12 धावांची गरज असेल. दत्ता निघतोय फुलटॉस चेंडू. या फुलटॉस चेंडूवरती काय घडलं तर लॉंगॉनच्या रिजन मध्ये गेलेला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं काय घडतंय तर पंचांनी बोट आकाशाकडे केले. 1 धाव अंकित करतोय. म्हणजे आपण कुठे धावसंख्या घेत होत आणि कुठं जाऊन थांबलो याचं चित्र पाहायला मिळतं इथं. चार चेंडू 11 धावांची गरज असेल मोरगर संघाला जिंकण्यासाठी. चला थोडस स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या थोडा. 4 चेंडू 11 धावांची गरज. दत्ता निघतोय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी आणि या चेंडू चांगला अप्रतिम असा चेंडू एकच धाव. 3 चेंडू धावांची गरज.
3 चेंडू 10 धावांची गरज. कोण जिंकतंय कोण हारतंय या येणाऱ्या चेंडूवरती समजेल. रत्नागिरी येतोय गोलंदाजीसाठी, पुढे मारण्याचा प्रयत्न होतात. मिडॉन मध्ये गेलेला चेंडू ती कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक करताना पाहतोय आपण. आणि 3 धावा अंकित करताना पाहतो. या 3 धावांची भर पडते. 3 धावांच्या भरीनंतर धावफलकाकडे जाऊया. धावफलक जाऊन थांबते 60 या आकड्यावरती. 7 धावांची गरज असेल. 2 चेंडू 7 धावांची गरज. दत्ता निघतोय, मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि इथं काय घडलं तर 2 धावा पूर्ण करताना पाहतोय आपण या फलंदाजाला. शेवटचा चेंडू 1 चेंडू 5 धावांची गरज असेल. चला यानंतरचा सामना या दोघांमध्ये जो विजयी होईल तो संघ असेल आणि आलेवाडी संघ. आलेवाडी संघ आपले कर्णधार टॉस चला, का बॉस speed up मध्ये घ्या. पाठवा. आणि नक्कीच रोमांचक स्थितीमध्ये येऊन थांबलेला हा सामना पाहायला मिळतोय. मोरगर वर्सेस सांगवी. सांगवी संघानं प्रथम फलंदाजी करताना 66 धावा जमवल्या होत्या. 67 धावांचं आव्हान आणि इथं विजयी कोण ठरेल येऊन थांबलेला हा सामना. शेवटचा चेंडू 1 चेंडू 5 धावांची गरज आणि कोण सामना घेऊन जातय तर हा सांगवी संघ विजयी संघ. ठरतोय. तर सांगवी संघाचा कर्णधाराला आमंत्रित करतो की आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. जाऊया टॉस का बॉस मध्ये. सांगवी संघ आपले कर्णधार.